नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी जी द्वितीय सत्र परीक्षा होणार आहे किंवा वार्षिक परीक्षा होणार आहे, तर त्याचा जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी 40 गुण आहेत आणि वेळ तुम्हाला असणार आहे 2 तास. ओके, तर इतिहास व राज्यशास्त्र याच्यातला प्रश्न क्रमांक 1 बघा. खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. जयपूर फूटचे जनक म्हणून डॉट डॉट यांना ओळखले जाते. तर त्यासाठी पर्याय दिलेले आहेत: डॉक्टर एन गोपीनाथ, प्रमोद सेठी, डॉक्टर मोहन राय आणि यापैकी नाही. जे अचूक उत्तर आहे ते तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, बघा किती विद्यार्थी अचूक उत्तर सांगतात. भारतातील डॉट डॉट उद्योगाला सनराईज क्षेत्र असं म्हटलं जातं. त्यासाठी पर्याय आहे ताग, वाहन, सिमेंट, खादी व ग्रामोद्योग. तिसरा आहे जागतिक प्रक्रियेमुळे भारतात डॉट डॉट भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे. पंजाबी, फ्रेंच, इंग्रजी की हिंदी. ओके, तर हे तिन्ही योग्य पर्याय निवडाचे प्रश्नाची उत्तरं खाली कमेंटमध्ये लिहायचे. त्याच्यानंतर पुढचं आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा आणि लिहा. डॉक्टर एन गोपीनाथन, ओपन हार्ट शस्त्रक्रिया, रामचंद्र शर्मा, कुशल कारागीर, डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय, टेस्ट ट्यूब बेबी आणि डॉक्टर मोहन राव, पोलिओ. तर याच्यातील चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायची आणि खाली कमेंटमध्ये लिहायची. आता बघा प्रश्न दुसरा. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ यातली पण चुकीची जोडी ओळखायची आहे. औद्योगिक प्रकल्पांना कर्ज उपलब्ध करून देणे, औद्योगिक विकास महामंडळ, औद्योगिक क्षेत्रांचा विकास करणे, वस्त्रोद्योग समिती, विणकरांचे कल्याण करणे. ओके, चुकीची जोडी ओळखायची. त्यानंतर बघा पृथ्वी जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र, अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र, जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र, आकाश, नाग शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र. तर याच्यामध्ये सुद्धा काय करायचे, चुकीची जोडी ओळखायची. आता पुढे बघा संकल्पना चित्र पूर्ण करायचं. भारतातील उद्योग. ओके, एकूण 4 उद्योगांची नावं लिहायची. स्त्रियांच्या संदर्भातील कायदे 1, 2, 3, 4. त्यानंतर कोणतेही 2 कृती पूर्ण करायच्यात. लोकसंख्या वाढीची कारणे. ओके, आणि टिपाल्यामध्ये पण बघा कोणतेही 2 आहेत, त्यासाठी एकूण 3 दिलेले आहेत. शहरीकरण, खादी व ग्रामोद्योग, अल्पसंख्याक. त्याच्यानंतर सकारण स्पष्ट करा, म्हणजे कारण सांगायची आहेत. कोणतेही 2 बघा. स्त्रीमुक्ती चळवळीस सुरुवात झाली, त्याला कारण स्पष्ट करायचे आहेत. कोणतेही 2 4 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येकी 2 गुणांसाठी साधारण 4 मुद्दे, लहान लहान किंवा 2 मोठे मुद्दे कारणे त्यामध्ये सांगणं गरजेचं आहे. मुद्देसूद उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. स्त्रीमुक्ती चळवळीस सुरुवात झाली. त्यानंतर दुसरं आहे भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीचा दर्जा सुधारतो आहे, त्याला काय कारण आहे. आणि ग्रामीण पुरवठा योजना सुरू करण्यात आली. ओके, तर कोणतेही 2 लिहा यातले कारण येतात. आता बघा दिलेल्या उत्तराचं वाचन करायचं आहे. आता बघा ह्याचा हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. हा पहिला भाग. ओके, आणि अजून पुढे आहे तो उत्तर. तर हा इथे दुसरा भाग. जस्ट मिनिट, इथं पर्यंत. ओके, तर हा स्क्रीनशॉट मारून घ्या. आता बघा त्याच्यावर प्रश्न काय विचारलेत. भारताने किती साली क्रिकेट विश्वचषक जिंकला. ओके, त्याच्यावर चित्रपट पण आला होता. ओके, आणि इथं उत्तरामध्ये त्याचं उत्तर आहे. गीत सेठी कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे. भारतात क्रिकेट लोकप्रिय होण्यामागेची कारणे काय असावीत असं तुम्हाला वाटतं. तर हे तुमचं मत तिथं तुम्ही मांडायचं. आता बघा प्रश्न क्रमांक 5. सविस्तर उत्तरे लिहायचे. 6 गुणांसाठी कोणतेही 2, म्हणजे 3 गुणांसाठी 1. तर बघा स्त्रियांना एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. उदाहरण द्यायचे की जिथे स्त्री शक्ती एकत्र आलेली आहे आणि त्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. तर अशी काही उदाहरणं तुम्ही शोधायची आहेत आणि ती लिहायची आहेत.
कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती आहेत ती मुद्देसूद लिहायचे. 3 गुणांसाठी असतील तर लहान लहान 6 मुद्दे तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनानं कोणते प्रयत्न केले आहेत किंवा करते आहे. सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा आढावा घ्या. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने काय करायचे, पूर्ण करायचे. ओके, जी विधानं दिलेली त्यातला योग्य पर्याय निवडायचा. बघा डॉट डॉट आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. शिक्षक दिन, बाल दिन. ओके, जस्ट अ मिनिट. शिक्षक दिन, बाल दिन, वसुंधरा दिन आणि वन दिन. भारताची आंतरराष्ट्रीय सीमा खुली असणारा देश कोणता आहे? पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ की म्यानमार. आता बघा याची सुद्धा तुम्ही उत्तर कमेंटमध्ये खाली लिहू शकता. आता प्रश्न क्रमांक 7 बघा. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करायचं आहे. ओके, पुढील विधाने चूक की बरोबर ते कारणासहित स्पष्ट करायचं. आता कारणासहित स्पष्ट करताना कोणतेही 2 आहेत त्याच्यामध्ये. ओके, तर श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारत सरकारने शांती सेना पाठवली. त्याचं कारण संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो. त्याचं कारण किंवा चूक की बरोबर आहे ते सांगायचं. ओके, आणि बरोबर असेल तर का किंवा चूक असेल तर का ते स्पष्ट करायचं. पर्यावरणीय ऱ्हासांवर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. आता बघा पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही एक स्पष्ट करायचं आहे. दहशतवाद किंवा युनिसेफ यापैकी एक कृती स्पष्ट करायची. आता बघा सूचनेनुसार कृती करा. संयुक्त राष्ट्रांच्या घटक शाखांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा. आंतरराष्ट्रीय न्यायालय सदस्य संख्या आणि कार्य, सुरक्षा परिषद सदस्य संख्या आणि कार्य हा तक्ता पूर्ण करायचा. किंवा दुसरा तक्ता झालेली करार किंवा देवाणघेवाण. भारत पाकिस्तानमध्ये कुठला करार झालेला आहे? मॅकमोहन रेषा. संबोधित देश कुठल्या देशांमध्ये करार झालेला आहे ते लिहायचं. भारत बांगलादेशमध्ये कुठला करार झालेला आहे ते लिहायचं. नैसर्गिक वायूंची आयात त्या संबंधित देश कोण ते लिहायचं. आता बघा पुढे प्रश्न क्रमांक 9. थोडक्यात उत्तरे लिहा. तर दक्षिण आशियाई कोणतंही एक 2 गुणांसाठी 4 ते 5 मुद्दे लिहिणं आवश्यक आहे. तर बघा दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना कोणतं कार्य करते? ओके, ही संघटना जी आहे दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटना सहकार्य संघटना ती कोणतं काम करते, तिची 4 ते 5 कार्य लिहायचे. संयुक्त राष्ट्रांची शांती सेना कोणती भूमिका बजावते ते साधारण 4 ते 5 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ही इतिहासाची प्रश्नपत्रिका बघितली. इतर विषयांच्या सुद्धा जर तुम्हाला प्रश्नपत्रिका बघायच्या असतील तर प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. मराठी माध्यमच्या जवळजवळ सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार आहेत. ओके, तर तिथेही जाऊन तुम्ही ते बघू शकता. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे, तिथे खाली जाऊन तुम्ही बघू शकता. थँक्यू.